साधू संत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून लोकनेते भीमराव नाना बडदे यांना अभिवादन। कोपरगावात 79वी जयंती उत्साहात, नानांच्या कार्यांचा मान्यवरांकडून गौरव। याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकनेते माजी खासदार भीमराव नाना बडदे यांच्या 79व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात साधू संत, लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नानांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांना विनम्र अभिवादन केले। यावेळी भीमराव नाना बडदे यांच्या आयुष्यभर केलेल्या समाजसेवा, शेतकरी हितासाठी संघर्ष, सामाजिक न्यायाची भूमिका आणि जनतेसाठी केलेल्या कार्याचा गौरव मान्यवरांनी आपल्या मनोगतातून केला। कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती संत रमेश गिरीजी महाराज यांनी भीमराव नानांच्या प्रतिमेचे पूजन केले। त्यानंतर त्यांनी आपल्या मनोगतात नानांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक कार्याची, जनसामान्यांशी असलेल्या नात्याची आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली। त्यानंतर संत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांनीही भीमराव नाना बडदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यांनी भीमराव नाना बडदे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीने जपण्याचे आवाहन केले। यावेळी आमदार विवेक भैया कोल्हे यांनी भीमराव नाना बडदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले। आपल्या मनोगतात त्यांनी भीमराव नाना बडदे यांनी समाजकारण आणि लोककारणात केलेल्या योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले। त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे अनेकांना प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष काका कोयटे तसेच माजी नगराध्यक्ष विजय वाडणे यांनीही नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यांनी भीमराव नाना बडदे यांच्या सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला। यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य संदीप वरपे यांनी भीमराव नाना बडदे यांच्या प्रतिमेस पूजन करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला। शिक्षण आणि समाजकारण यांचा समतोल साधत भीमराव नाना बडदे यांनी उभारलेला आदर्श समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी उपस्थित राहून भीमराव नाना यांच्या प्रतिमेस अभिवादन केले। त्यांनी आपल्या मनोगतात कोपरगावच्या विकासासाठी केलेले कार्य आणि सर्वसामान्यांशी असलेली त्यांची आत्मीयता यांचा उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले। लोकनेते भीमराव नाना बडदे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात भीमराव नाना बडदे यांच्या कार्याचा गौरव करणारे वातावरण निर्माण झाले होते। उपस्थितांनी त्यांच्या विचारावर चालण्याचा आणि समाजहिताची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला। लोकनेते भीमराव नाना बडदे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त पुढील काही दिवस विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण व जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव। प्रभू सियावर रामचंद्र। कोपरगावच्या अंतर्गत असलेला हा परिसर, या परिसरामध्ये कैलासवासी माजी खासदार भीमराव नाना बडदे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांच्या अनुयायी, आत्ताच एक जणांनी सांगितलं, आम्ही नानांच्या कड्या खांद्यावर खेळलो असे सर्वांचे प्रिय असे नाना त्यांच्या 79 जयंतीच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव सागर बडदे यांनी आणि त्यांच्या मित्रमंडळांनी या ठिकाणी वृक्षारोपणाचा
वृक्षारोपणाचं आयोजन केलं आहे. वृक्षारोपण ही आपली भारतीय संस्कृती आहे. काही ठिकाणी म्हटलं आहे, झाड लावलं आणि त्याच्यावर पावसाळ्यामध्ये काही पाऊस पडला, आवाज काय होता असा, पाऊस पडला आणि त्या पावसाचे थेंब झाडावर पडून, झाडाच्या खाली, त्या झाडावर पडून जे खाली थेंब पडतात त्याला अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. झाडावर पाऊस पडून जे झाडावर जे पाण्यावरले थेंब जमिनीवर पडतात, त्या माणसाने झाड लावलं त्याला अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज त्यांनी प्रत्येक आश्रमामध्ये, आम्ही ज्यावेळेस टुमकीला होतो, विरोळला होतो, बहुतांश मोसंबीचे झाड, चक्कूचे झाड, नारळाचे झाड, आंब्याचे झाड, सगळे फळांची झाड बाबाजी लागीत असायचे. म्हणून त्या याचा संदर्भ गुरुचरित्रामध्ये आलेला आहे. जो झाड लावतो त्या झाड लावणाऱ्याला पावसाळ्यात त्या झाडावर पाऊस पडतो, त्याचे थेंब काही जमिनीवर पडतात, तेवढे एक जमाला अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. अशी ही झाडं लावण्याची हा आध्यात्मिक संदेश संकेत पण आहे. जनार्दन स्वामी महाराजांनी जे प्रत्येक आश्रमामध्ये जे केला आहे, झाडं लावण्याचा त्यांचा उपक्रम कायमस्वरूपी असायचा. आणि आज सागर भाऊ भीमराव पडदे आणि त्यांची सर्व मित्रमंडळ हा एक नानांच्या पुण्यतिथीच ना जयंतीच्या निमित्ताने हा 500 रोप आंब्याचेच का, हा आंबे सर्व झाडांचं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. नाना बऱ्याच वेळेस सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमामध्ये आमची त्यांची गाठ भेट होत असायची. बहुतेक वेळेस ते देवीच्या दर्शनाला पण काही येत असायचे. असा नानाचा हा आमचा बराचसा परिचय, चांगला परिचय. आणि त्याचप्रमाणे सागर भाऊ तर लहान होते. सागर भाऊ आणि त्यांची आई प्रयागराजला 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जो कुंभमेळा झाला त्यावेळेस सागर भाऊ आमच्यावरून स्नानाला होते त्या परवणीच्या. हो, आणि असा तो काय त्यांनी पाहिला, तो काय तो सोहळा आणि त्या मिरवणुकीचा, चांदीची रथ आणि त्याच्यामध्ये त्या मिरवणुका म्हणजे, आणि हे प्रत्येक आखाडे आपापल्या परीने आणि जुलूस म्हणजे मिरवणुकी वाजत गाजत ज्या ठिकाणी स्नानाचा ठिकाण आहे त्या ठिकाणी सर्व आखाडे आपापल्या परीने जातात. आणि प्रत्येक आखाड्याच्या देवताही आधी देवता पुढे असतात. देवता राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांनी पंचदास नाम जुन्या आखाड्यामध्ये प्रवेश करून, आणि त्या आखाड्याची देवता भगवान दत्तात्रय आहे. काही आखाड्याची देवता सूर्यनारायण असते, काही आखाड्याची देवता देवी असते, आणि वेगवेगळ्या आखाड्याच्या वेगवेगळ्या देवता असतात. त्याच अनुषंगाने सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज पंचदश नाम जुन्या आखाड्याशी संलग्नित असून, आणि त्या आखाड्याची देवता आहे भगवान दत्तात्रय. आणि असा सागर भाऊ त्यांच्याही आणि बराच मोठा परिवार, बरेच लोक होते. आणि त्या जुलूस मध्ये अर्थात मिरवणुकीमध्ये जाऊन आणि प्रयागराज गंगा यमुना सरस्वती असा त्रिवेणी संगम
आणि अशा त्या संगमाच्या ठिकाणी काय गर्दी, काय जनसमुदाय, काय जनसागर, त्याला माप नाही. मी पाहिले त्या ठिकाणी 10 कोटी लोक होती त्या दिवशी. मौनी अमावस्याचा महान एक पर्व काळ, मेन पर्व काळ होता. आणि अशा त्या पर्व काळावर प्रयागराज येथे आणि आम्हाला ही आखाड्याने रथ दिलेला होता. त्यांनी चालत आणि त्याच्यात मिरवणूक आम्ही बसलो, परंतु काहीतरी पुढे गडबड झाली म्हणून ती मिरवणूक मग त्या दिवशी कॅन्सल झाली. दुसऱ्या मिरवणुकीला मग पुन्हा आम्हाला रथ मिळाले आणि रथामध्ये वाजत गाजत आणि वसंत पंचमीच्या स्नानाला आम्ही सर्वजण गेलो. त्या बरोबर आणि सागर पण आमच्या बरोबर होता. म्हणून बर्दे परिवाराला धन्यवाद देतो की नानांची परंपरा तुम्ही आजही आणि तशी ठेवलेली आहे, जिवंत ठेवलेली आहे. आज त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन. गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देव जनेश्वरा, गुरु साक्षात जनार्दन स्वामी, तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. पहिलं प्रथम पवित्र अशा भूमीला वंदन करू. या भूमीमध्ये असणाऱ्या सर्व देवदेवतांना वंदन करू. उपस्थित असणारे सर्व भाविक भक्त, प्रेमी सज्जन, या भारत देशाचे मान अनेक जणांनी उंच केलेले आहे. त्यामध्ये आमच्या आपल्या तालुक्याचं भूषण आमचे बर्दे महाराजांचंही नाव येतं. अनेक जणांनी आपल्या या भारत भूमीची मान उंच केलेली आहे. त्यामध्ये प्रभू रामचंद्र असेल, भगवान गोपाल कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन बाबा. एक संत मिळणं अवघड आहे, परंतु आपल्याकडे संतची गरजेच आहे. साईबाबा सगळ्या जगांना मान्य आहे. जगलीदास माऊलींनी स्वर्ग खाली उतरवलेला आहे. त्याचप्रमाणे जनार्दन बाबांनी तुम्हाला संस्कार लावलेले आहे. आणि एक थेंब अंगावर पडला तरी सगळ्या पापाचा नाश होतो, अशी गंगामाई आपल्या गावाला आहे. देव शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, कर्म करावं गोदावरी तळे, तप करावं नर्मदा तळे. म्हणून आपल्या सर्वांचं भाग्य आहे, गोदावरीच्या काठावर आपले कर्म पण चालू आहे. काय म्हटलेलं आहे, मरावे पण किती रूपाने मरावे. जसे आज आपण त्यांचा सोहळा आपण साजरा करत आहोत, हे शरीराने गेलेले आहे, परंतु त्यांची कीर्ती अमर आहे का नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांचा हा सुगंध जीवनाचा आयुष्यभर प्रत्येक क्षणाचा उपयोग करावा आणि या देहाचा चांगला सदुपयोग करून ही जगाची मान आपल्याकडून उंच राहिली पाहिजे. देशाची मान उंच करणारे सती, संत आणि शूर वीर आहे. त्यांच्यामुळे या देशाची मान उंच आहे आणि म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. साईबाबा सारखे संत आहे, जगलीदास माऊली, जनार्दन स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या रोमारोममध्ये आहे. तेव्हा आपल्या सर्वांकडून धर्माचं काम व्हावं हीच भगवंताकडे प्रार्थना करू. देवाला प्रार्थना करू, चांगला पाऊस येऊ द्या, चांगली पिकं येऊ द्या, येणारा कुंभ चांगला होऊ द्या आणि आमच्या कोपरगावमध्ये भव्य दिव्य घाट होऊ द्या. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्याची चांगल्या प्रकारची अवस्था झाली पाहिजे, हीच भगवंताकडे प्रार्थना करू. या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन आयोजन करणाऱ्या यांनाही धन्यवाद देतो. बाबांच्या वतीनं सर्वांना रामकृष्ण. आज या ठिकाणी कोपरगाव भूषण नव्हे तर अहिल्यानगर किंवा संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मोठा असा नावलौकिक कमावलं आणि कोपरगावचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये पोचवलं, असे आपल्या सगळ्यांचे लाडके माजी खासदार स्वर्गीय भीमराव नाना बर्दे. खरं तर नानांचं शालेय शिक्षण आपल्याच इथं केबीपी विद्यालयात झालं
परंतु फर्ग्युसन मध्ये उच्च शिक्षण घेत असताना संघटन करणे, संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सोडवणे याची त्यांना जाणीव होती आणि म्हणूनच त्यावेळेस विद्यार्थी चळवळीत देखील त्यांनी पॅनल उभा करून विद्यार्थी दशकामध्ये त्यांची चुणूक दाखवली होती. त्यांच्या पॅनल मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोदजी महाजन यांच्यासारखे सदस्य त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी त्यावेळेस निवडून आणले. आणि एवढंच नव्हे तर आणीबाणीच्या काळामध्ये एक आगळा वेगळा लढा उभारून युवकांना प्रेरणा देण्याचं काम नानांनी केलं. फक्त कोपरगावातच नव्हे तर पुण्यासारख्या ठिकाणी भयमुक्त पुणे होण्याकरता पतित पावन संघटनेचं स्थापन करून लढा उभारला. युवकांना संघटित करून गुन्हेगारी मोडीच काढली. कोपरगावचा पाणी प्रश्न असेल, सार्वजनिक हिताचे इतर वेगळे प्रश्न असतील, या सगळ्यांना वाचा फोडून नानांनी एक आगळी वेगळी संघर्षमय कारकीर्द नानांची गेली. आणि त्याचाच फलित म्हणून या परिसरातील पंचक्रोशीतून लोकांनी म्हणजे नगर जिल्ह्यातील पहिले भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून येणारे खासदार म्हणून नानांनी एक जायंट किलर म्हणून त्यावेळेस नानांचं नावलौकिक झालं समग्र भारतभर. आणि त्यांची कारकीर्द अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी काम केलं. पूर्ण वेळ जनतेसाठी झटणारा एक संघर्ष योद्धा म्हणून नावलौकिक कमवलं. अशा या नेत्याला मी आजच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारातील सदस्यांनी जो उपक्रम घेतलेला आहे की 8 दिवस या ठिकाणी त्यांच्या स्मृती अनुषंगाने 500हून अधिक झाडं त्या ठिकाणी वाटप करून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची जयंती त्यांनी साजरी केली आहे. त्यांचा निश्चितपणाने वारसा भक्कमपणे हे लोक देखील चालवत आहेत. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि आपल्या तालुक्याचे सुपुत्र कैलासवासी भीमराव नाना बर्दे यांची आज 79वी जयंती आहे. मी सर्वप्रथम माझ्या वरपे कुटुंबियाच्या वतीने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नानांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. नाना एक उत्कृष्ट आणि फळडे व्यक्तित्व होते आणि त्या वक्तृत्वातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पतित पावन संघटनेच्या माध्यमातून खूप मोठं युवकांचं राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या युवकांचं जाळं त्या ठिकाणी निर्माण केलं. मी जेव्हा पुण्यामध्ये काही काळाकरता शिकायला म्हणजे वेकेशनला गेलो होतो 85-86 साली, तर त्या पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरात कोपरगाव म्हटलं का भीमराव बर्दे साहेबांच्या गावचे का असं त्यावेळेस विचारायला जायचं. इतका दरारा नानांचा त्या ठिकाणी होता. कोपरगावच्या जनतेने त्यांना खासदार केलं. पण मला आजही असं वाटतं की जर भीमराव नानांनी पुणे शहर सोडलं नसतं तर अण्णा जोशींच्या आधी ते तिथले खासदार झाले असते आणि फार मोठं नेतृत्व त्या ठिकाणी घडलं असतं. नाना एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी दिल्लीच्या संसदेपर्यंत त्या ठिकाणी वाटचाल केली. ती आमच्या सारख्या राजकारणातल्या सर्वसामान्य घरातल्या मुलांना नेहमीच प्रेरणा देते. नाना माझ्या वडिलांचे देखील त्या ठिकाणी मित्र होते. मी जेव्हा कॉलेजला होतो लोणीला इंजिनिअरिंगला, अधूनमधून ते मला तिथं हॉस्टेलवर भेटायला यायचे आणि त्यातूनही आमचा दरारा तिथं कॉलेजवर त्या ठिकाणी वाढायचा. असे हे अगदी लहान युवकापासून ज्येष्ठांपर्यंत लोकप्रिय असलेले नाना आपल्यातून गेलेले आहेत. पण त्यांच्या स्मृती अतिशय चिरंतन आहे. आणि आमचे मित्र सुशांत घोडके हे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जे वृक्ष रोपणाचं त्यांनी मोठं वृक्षदान वृक्ष भेट देणं हे जयंतीच्या निमित्त त्यांनी कार्यक्रम घेतला आणि नानांच्या स्मृती त्यांनी चिरंतन ठेवल्या. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडे. मी पुन्हा एकदा नानांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. भीमराव नाना बर्दे यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण उभे आहोत. नानांचा इतिहास जर बघितला तर आजही मैत्री असेल, काम असेल, पक्ष असेल, प्रत्येकासाठी त्यांनी तळमळीने काम केलं. आणि आज जीवाभावाचे जे मित्र जमवले ते आजही आतापर्यंत टिकून आहे. संघटन कौशल्य पतित पावन सारख्या संघटनेतून त्यांनी काम केलं. भारतीय जनता पार्टीसाठी खूप मोठं काम केलं आणि त्याचीच पावती म्हणून त्यांना कोपरगावचे भारतीय जनता पार्टीचे प्रथम खासदार म्हणून त्यांना निवडून दिलं होतं. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज जो त्यांच्या मित्रपरिवाराने स्मृती प्रतिष्ठानने जो एक स्तुत्य उपक्रम घेतला आणि वृक्षारोपणचा कार्यक्रमाने वाटप करून जो एक चांगला संदेश दिला त्याबद्दल मी सर्व प्रतिष्ठानचे
आभार मानतो आणि इथून पुढे प्रतिष्ठान मार्फत असेच सामाजिक उपक्रम चालू राहू त्याकरता आपल्या कोपरगाव नगरपालिकेमार्फत जी काय मदत लागेल ती करायला मी तयार आहोत एवढी मी आपल्याला शब्द देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गीय नानांनी आपल्या कोपरगाव शहरात आणि कोपरगाव तालुका नव्हे तर अहमदनगर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वाणीनं त्यांच्या कर्तृत्वानं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं की ज्यांच्या माध्यमातून प्रथमतः हिंदुत्वाचा हुंकार पतित पावन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी घडवला. संपूर्ण कुटुंबाच्या सहकार्यानं त्या ठिकाणी राष्ट्र हित हे डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळं काम त्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि त्याच कामाच्या माध्यमातून पुण्यासारख्या ठिकाणी ग्रामीण भागातला जाऊन विद्यार्थी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो ही आपल्यासाठी निश्चित घोषणा व गोष्ट होती. आपल्याला माहितीच असेल लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब, प्रमोदजी महाजन साहेब हे देखील भीमरावजी नानांचे त्यावेळेचे कार्यकर्ते होते आणि नियतीनं त्यांच्या या माध्यमातून नानांनी असे 2 कार्यकर्ते 2 सुपुत्र या देशाला दिले. तर या नानांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आपण सगळेजण जाणत आहोत. कोपरगाव शहरामध्ये प्रथमतः अन्यायाच्या विरुद्ध युवक शक्ती संघटित करून त्याला एक सांस्कृतिक वळण आणि एक चांगलं वळण नानांनी आपल्या या माध्यमातून दिलं. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये शिस्तीचं काम नानांनी त्या ठिकाणी राजा शिव छत्रपती संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केलं आणि आज तागायत ते काम त्या ठिकाणी चालू आहे. कोपरगाव वकील संघाची ज्यावेळेस जिल्हा कोर्टाची स्थापना व्हायची होती त्यावेळेस नानांनी आपल्या खासदारकीच्या पणाला लावली. स्वर्गीय वाडणे पाटील आणि नासर परांदे यांच्या बरोबरीने त्यांनी त्या ठिकाणी त्या काम आणण्यामध्ये उभं केलेलं आहे. कोपरगावचं पाणी प्रश्नाचं जे आपण स्वरूप बघतोय याची मुहूर्तमेढ त्यावेळेच्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस आंदोलन थांबायची वेळ झाली की नेतृत्व मिळत नव्हतं त्यावेळेस नानांनी आपलं नेतृत्व त्या आंदोलनाला दिलं. स्वतः उपोषणाचा निर्णय घेतला आणि कोपरगाव शहराचा उद्रेक त्यावेळी शासनापर्यंत पोहोचवला आणि शासनाने ही कोपरगावची पाणी पुरवठा त्या या लोक भावनेतून त्या ठिकाणी नानांनी त्या सर्व समूहाचं नेतृत्व त्या ठिकाणी केलेलं होतं. निश्चितपणे कोपरगाव शहरातील अनेक नवे महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनामध्ये वेगळं ठसा नानांनी त्या ठिकाणी उमटवलेला होता. एक बेधडक नेतृत्व जेलमध्ये जायची कधी तमा त्यांनी बाळगली नाही आणि त्या देशावर या भारतीय राज्यघटनेवर ज्यावेळेस हल्ला झाला आणि आणीबाणी लादण्यात आली आणि घटना ही गुंडाळून ठेवण्यात आली त्याच्या आंदोलनामध्ये नानांनी त्या ठिकाणी तुरुंगवास आपल्या कुटुंबातल्या आपल्या मोठ्या भावांसह त्या ठिकाणी सोसलेला आहे आणि त्याच सगळ्या या लढाऊ कार्यकर्त्याला आपल्या कोपरगाव मतदारसंघातील सर्व लोकांनी डोक्यावर घेतलं आणि त्या ठिकाणी खासदारकीच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी पावती दिलेली होती आणि त्याच पावतीच्या आधारे नानांनी संसदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काम केलंय. या सगळ्यांच्या माध्यमातून आज सुशांतजी गोडके यांचे सुरेदेश संस्था आणि त्यांचे सर्व सावरकर जो व्यापारी संघटना यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की नानांच्या जन्म जयंतीच्या निमित्तानं आपण हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. मी या ठिकाणी नानांना त्या ठिकाणी माझी आदरांजली व्यक्त करतो.